SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रवा आणि बेसन पीठचा ढोकळा बनवूया। मी आपला हा अर्धा कप रवा आहे, याच्यापेक्षा मोठा असतो 1 कप, तर त्याचा अर्धा भाग आहे। अर्धा कप रवा घेतलाय। रवा मी बारीकवाला घेतलाय, तुमच्याकडे जाडा रवा असेल ना तो बारीक करून घ्यायचा, मिक्सरमध्ये होऊन जातं बरोबर। आता अर्धा कप मी रवा घेतलाय, अर्धा कप बेसन पीठ घेते। अर्धा कप आपण दही घेतोय, दही टाकते। अर्धा कप रवा, अर्धा कप बेसन पीठ आणि अर्धा कप दही, असं सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। आता याच्या कलर यासाठी आपण चिमूटभर हळद घालूया। थोडीशी हिंग घालूया चिमूटभर, आणि थोडीशी साखर घालूया। साखरनं काय होतं, आपले ढोकळे पण छान बनतात आणि त्याच्यानं कलर पण छान येतो। आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घ्यायचे, आपल्या हिशोबाने घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। थोडं पाणी टाकूया आपण आणि मिक्स करूया बेटर। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, मीडियम ठेवायचे आपल्याला। ही आपली अद्रक आणि मिरची मी मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे, दोन्ही एक संगती ते टाकूया। आपल्याला जेवढं तुम्हाला तिखट लागतं तेवढं टाकू शकता। आता चांगलं मिक्स करून घेऊया। बेटर बघा आपलं असं थोडंच थिक ठेवायचं आहे आपल्याला, एवढंच पातळ ठेवायचं, चमच्यामधून असं पडतं। आता याला आपण साईडला ठेवूया 5-10 मिनिटं, तोवर आपण हिरवी चटणी बनवून घेऊया। आता आपण हिरवी चटणी बनवून घेऊया मस्त ढोकळ्यासोबत खायला। आता मी याचे दांड्या पण ठेवले आहेत अशा। कोथिंबीर टाकते, थोडासा पुदिना घेतलाय, 2 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 3 अद्रकचे तुकडे घेतले आहेत छोटे छोटे, तिखट प्रमाणे तुमच्या हिशोबाने तिखट, 2 मिरच्या घेतल्या आहेत मी, चवीप्रमाणे मीठ घेऊया, थोडीशी दही टाकूया, चटणीला मस्त टेस्ट येणार, आणि लिंबू टाकूया। थोडं पाणी घालूया। बघा आपली चटणी मस्त हिरवीगार झाली। आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हे बघा आपली चटणी मस्त झाली आहे। आता हिला साईडला ठेवूया, चटणी झाली आहे। बघूया आपलं बेटर कसं झालं। बघा असं फुगून आलं आहे, घट्ट पण झालं आहे बघा। आता आपण तेल घालूया थोडंसं, 1 चमचा भरून, छोटा चमचा। आता याला चांगलं 2-3 मिनिटं याला मिक्स करूया। एक आपलं इनोचं पाकिट येतं ना, ते भरून टाकते। थोडंसं पाणी घालूया। आता 2-3 मिनिटं याला चांगलं फेटून घेऊया, ज्या हवा घुसेल चांगली। एक डायरेक्शनमध्ये आपण फेटून घेऊया चांगलं, म्हणजे फेटून झालं आहे माझं, मी तुम्हाला सांगते एक डायरेक्शन फेटायचं म्हणून। आता हे बघा पीठ आपलं मस्त मऊ झालं, एकदम छान। आता आपण भांडं घेऊया, तेल लावूया आपण भांड्याला।
माझ्याकडे असं भांडं आहे, एकच आहे ते, पण केकचा याच्यातच बनवते. केक पण बनवते मी याच्यातच बनवते. ढोकळ्याचं भांडं पण आहे. आता परत एकदा लावून घेऊया आपण. आता आपण बेटर टाकून देऊया याच्यात. आता आपलं पाणी पण तापलं आहे इकडे, म्हणजे पहिलेच ठेवून दिलेलं. पाणी गरम झालं आहे छान. आता आपण बेटर ठेवून देऊया आणि मीडियममध्ये गॅस ठेवूया. आता झाकण ठेवून देऊया आपण. आता आपल्याला 20 ते 25 मिनिटं राहू द्यायचं. म्हणजे 20 मिनिटं तर राहू द्यायचं. आपण काळी टाकून बघणार तर माहिती पडेल. त्या हिशोबाने बनवायचं आपल्याला. मी असं वजन ठेवून दिलेलं, म्हणजे आवा निघणार नाही. बघूया आपण. गॅस बंद केला आहे मी. झालं आहे आपलं ऑलरेडी. छान फुगला आहे बघा. काढून घेऊया आता आपण साईडला. बघा कशी जाली आली आहे, सगळं छान जाली आली आहे. थंड होऊ देऊया. हां, थंड होऊ देऊया. त्याच्यावर थोडीशी आपण राईची फोडणी टाकूया. थोडीशी राई टाकूया आपण. एक मिरची टाकते, थोडासा कढीपत्ता टाकते. आपलं बेटर थंड होतं आहे, आपला ढोकळा थंड होतो आहे. त्यावर आपण फोडणी करून घेऊया. बघा बटर नाईफ आहे तो. करून घेऊया आपण. एक दिवशी तुम्हाला चण्याची डाळचा ढोकळा बनवून दाखवणार. त्याला खूप टाईम लागतो. आता फोडणी घेतली आपण, ते टाकूया. मस्त पंची बनला बघा ढोकळा. आमच्या ढोकळाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा आम्हाला. थँक्यू. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, ग्रीन चटणी आणि ढोकळा, लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि रेसिपीला कमेंट करा. शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा ग्रुपमध्ये रेसिपीज वगैरे. आणि गरम गरम नाश्ता करा संध्याकाळचा. थँक्यू.